आता बघूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवारांच्या विरोधात नरेंद्र महाराजांच्या भक्तांचं आंदोलन। महाराजांचा वडेट्टीवारांनी एकेरी उल्लेख केल्यामुळे संतप्त भक्तांचं क्रांती चौकात आंदोलन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा एकला चलो रेचा नारा सूत्रांची माहिती। मनपा निवडणुकांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणी। प्रलंबित निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत याचिका। मसाजोकरांच्या तीव्र भावना पाहिल्या तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, पण नैतिकता आणि त्यांचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही। शरद पवारांचा मुंडेंवर निशाणा। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार। राजकारणासाठी नाहीतर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार। मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया। आणि मार्चच्या अखेरच्या आठवड्यात ठाणे पालघरमध्ये पुन्हा जनता दरबार घेणार असल्याची माहिती। ठाणे नवी मुंबईमध्ये 28 तारखेला जनता दरबार। पालघर जिल्ह्यामध्ये अधिवेशन 3 आठवड्याचे 3 तारखेला सुरू होतोय आणि त्याच्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पालघर जनता दरबार होईल, ते ठाण्यात पण होईल। मुंबईत मराठी सेना पक्षाकडून बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन। राज आणि उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाचं आमंत्रण देणार। बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर कार्यक्रम होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर। महाकुंभात शाही स्नान, साधू संतांची घेतली भेट। पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा। देशभरातील 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण। पुण्यात खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला शुभारंभ।